आपल्यासोबत आता बोलण्यासाठी आहेत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याशी थेट बोलूया। आपण काय सांगाल की विनोद तावडे यांनी सांगितलेलं आहे की हा पूर्ण प्री प्लॅन होता, ते हॉटेलही आमदार हितेंद्र ठाकूरांचं होतं, काय म्हणाल? काल भिजलेल्या कोंबडीसारखे होते, अप्पा या 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 करत होते, म्हणजे सोडवा एक जणचं, आणि आज डायरेक्ट हॉटेल माझं का? शेंबड्यावरून तरी विश्वास ठेवेल का? आणि विनोद तावडेंनी ते हॉटेल मला घेऊन द्यावं, उगीच काहीतरी बोलायचं, आरोप करा, खोटे करा, ठोकून बोला, माझा एक नव्या पैशाचा संबंध असेल असं दाखवलं ना तरी राजकारण सोडेल। आपले जे भाजपाचे जे उमेदवार आहेत राजन नाईक यांनीही आज म्हटलेलं आहे की कालच्या ज्या कॅश राड्या प्रकरणानंतर आमचे मतटक्के वाढणार आहे, वसईलाही वाढेल, नालासोपाराला वाढेल। मी 5 कोटी मिळाले आणि ते वाटले का मतं वाढवण्याकरता? 5 कोटी वाटले का या लोकांनी? मग आमची वसई तालुक्यातली लोक पैशानी विकली जात नाही, एवढं लक्षात ठेवा। आपण कालही म्हटलेलं होतं की कुठली बाहेरची गाडी दिसली तर मग मात्र माझं रौद्ररूप पाहायला मिळेल, काय आहे आज, काय दिसेल रौद्ररूप? काल मी एक सांगितलेलं, बाटेंगे तो पिटेंगे, आज सांगतो बाहर वाले दिखेंगे तो धोएंगे। नक्कीच हे होते आमदार हितेंद्र ठाकूर। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जर बाहेरचा कोणीही जर नेता या ठिकाणी आला तर नक्कीच त्याच्यावर आम्ही ॲक्शन घेऊ। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।